हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत ईव्हीएस क्लास 1 युनिट नंबर 4 लेसन नंबर 3 आवर ड्युटी टुवर्ड्स द फॅमिली. आवर ड्युटी टुवर्ड्स द फॅमिली. आवर ड्युटी म्हणजेच आपले कर्तव्य. टुवर्ड्स म्हणजेच कुटुंबासाठी आपले काही कर्तव्य आहेत असे इथे सांगण्यात आलेलं आहे. चला तर पाहून घेऊया. आवर ग्रँडपेरेंट्स अँड पेरेंट्स लुक आफ्टर अस. तर आपल्यांना आपले ग्रँडपेरेंट्स आणि पेरेंट्स काय करत असतात? पाहत असतात. आपले आजी आजोबा, आपले आई वडील आपल्यांना काय करत असतात? पाहत असतात. आपली सांभाळ करत असतात. केअर फॉर अस, आपली काळजी घेत असतात. अँड कीप अस हॅपी, आपल्याला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. कोण? ग्रँडपेरेंट्स अँड पेरेंट्स. हाऊ शुड वी बिहेव इन रिटर्न. तर ते आपली काळजी घेतात, आपल्याला पाहतात, आपल्याला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात. मग त्या बदल्यात आपण त्यांच्यासोबत कसं वागायला पाहिजे? इथे क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. हाऊ शुड वी बिहेव म्हणजेच वागणे. इन रिटर्न त्यांना रिटर्न आपण कसं वागायचं आहे ते आपल्यासाठी हे सगळं करतात. मग त्यांच्यासाठी आपण काय करायला पाहिजे इथं विचारण्यात आलेलं आहे. वी शुड रिस्पेक्ट ऑल द फॅमिली मेंबर्स. तर सगळ्या फॅमिली मेंबर्सला, कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांना आपण काय करायचं आहे? तर रिस्पेक्ट द्यायचं आहे, सन्मानाने वागायचं आहे. अँड लिसन टू देम, आणि त्यांचं प्रत्येक गोष्ट इथे आपल्याला ऐकायचं आहे. वी शुड मेक देम हॅपी बाय बिईंग अ गुड. तर आपण चांगले वागून त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करायचं आहे. वी शुड हेल्प मम्मी इन क्लिनिंग अँड डस्टिंग द हाऊस. तर आईला कसं मदत करायचं आहे इथे सांगितलेलं आहे. वी शुड हेल्प, तर आईला आपण अशा प्रकारे मदत करू शकतो. क्लिनिंग अँड डस्टिंग द हाऊस, घर स्वच्छ करणे, झाडू मारणे. डस्टिंग म्हणजेच काय? झाडू मारणे, क्लीन करणे. या सगळ्या गोष्टी आईला कामामध्ये आपण इथे मदत करू शकतो. वी शुड हेल्प आवर पेरेंट्स टू फेच द नेसेसरी थिंग्स फ्रॉम द मार्केट. तर मार्केटमधून काही वस्तू विकत आणण्यासाठी पेरेंट्स बाहेर जातात, तर तिथे त्यांना त्या वस्तू आणण्यासाठी तिथे तुम्ही काय करायचं आहे? त्यांना मदत करायचं आहे. आणण्यासाठी काय करायचं आहे? त्यांच्यासोबत जायचं आहे आणि त्यांच्यासोबत ते वस्तू पिशव्या उचलायला तिथे त्यांना मदत करायचं आहे. वी शुड हेल्प आवर पेरेंट्स टू फेच अ नेसेसरी थिंग. गरजेच्या वस्तू आणण्यासाठी त्यांच्यासोबत मार्केटमध्ये जाऊन त्या वस्तू त्यांच्यासोबत आणायला मदत करायच्या आहेत. वी शुड डू अवर होमवर्क एव्हरी डे अँड स्टडी अवर सेल्फ. तर दररोज आपला स्वतःचा गृहपाठ, होमवर्क म्हणजेच काय? गृहपाठ दररोज करायचा आहे. आणि स्टडी अवर सेल्फ, स्वतःचा अभ्यास तिथे करायचा आहे. वी शुड टेक अ हेल्प ओनली वेन इट नीडेड. जेव्हा गरज असेल तेव्हाच दुसऱ्यांची मदत घ्यायची आहे, दुसऱ्यांचं हेल्प घ्यायचं आहे. वी शुड नॉट प्ले मिस्चिफ और फाईट विथ इच अदर. तर एकमेकांसोबत वाईटपणे वागायचं नाहीये किंवा एकमेकांसोबत भांडण करायचं नाही, फाईट करायचं नाहीये. द एल्डर सिस्टर और अ ब्रदर शुड टेक केअर ऑफ द यंगर वन. जो मोठा भाऊ किंवा बहीण असणार आहे, एल्डर म्हणजेच काय? मोठा, सिस्टर म्हणजेच बहीण, ब्रदर म्हणजेच भाऊ. जे मोठे बहीण किंवा भाऊ असणार आहेत, तर त्या लहान भावाची किंवा लहान बहिणीची तिथे त्यांना काय करायचं आहे? काळजी घ्यायची आहे. टेक केअर म्हणजेच काय? काळजी घ्यायची आहे. ऑल द फॅमिली मेंबर शुड टेक ॲट लीस्ट वन मील टुगेदर एव्हरी डे. तर घरातल्या सगळ्या सदस्यांनी, फॅमिली मेंबर्स म्हणजेच काय? सगळ्या सदस्यांनी मिळून दिवसातला एकदा तरी सगळेजण मिळून काय करायचं आहे? तर जेवण, वन मील ॲट लिस्ट टुगेदर एव्हरी डे. सगळ्यांनी मिळून कुठलं तरी एक जेवण काय करायचं आहे? मिळून जेवायचं आहे. यू शुड नॉट गो एनिवेअर विदाउट द परमिशन और नॉलेज ऑफ द एल्डर्स. तर मोठ्यांचं परमिशन घेतल्याशिवाय, मोठ्यांना न सांगता कुठेही जायचं नाही, कारण तुम्हाला त्या गोष्टींची माहिती नसते. डू नॉट एक्सेप्ट एनिथिंग दॅट अ स्ट्रेंजर गिव्ह यू. आणि रस्त्यावरून जात असताना कुठेही बाहेर असलात तर कुठला तरी स्ट्रेंजर पर्सन असेल, जो अनोळखी माणूस असेल, त्या अनोळखी माणसाने तुम्हाला काही जरी दिलं असेल तर त्याच्याकडून ते एक्सेप्ट करायचं नाही, घ्यायचं नाही. डू नॉट एक्सेप्ट
म्हणजे घ्यायचं नाही. एनिथिंग काहीही वस्तू दिला. स्ट्रेंजर, स्ट्रेंजर म्हणजेच काय, अनोळखी माणूस. गिव्ह यू काही जरी दिला असेल तर ते घ्यायचं नाही. डू नॉट टेल लाईज आणि खोटे बोलायचं नाही. डोंट बी द स्टबर्न अँड ग्रीडी हट्टी किंवा लोभी व्हायचं नाही. वी शुड लुक आफ्टर अवर फॅमिली मेंबर्स वेन दे फॉल सिक. तर कधीही घरातले माणसं, फॅमिली मेंबर्स कधीही जरी आजारी पडलेले असतील तर त्यांची काळजी येते आपल्याला काय करायची आहे, घ्यायची आहे, त्यांना पाहायचं आहे. वी शुड अटेंड टू देअर एव्हरी नीड. त्यांना काय लागतंय काय नाही या सगळ्या गोष्टींची तर आपल्याला काय करायची आहे, काळजी घ्यायची आहे, त्यांना लक्ष द्यायचं आहे. वी शुड डू सच जॉब्स दॅट मेक देम हॅप्पी. तर अशा प्रकारे त्यांची काळजी घेतल्यामुळं, त्यांचं अटेंडन्स, त्यांना लक्ष दिल्यामुळं ते काय होतात, आनंदी होतात. दे दॅट मेक देम हॅप्पी. त्यामुळे त्या काय होतात, ते म्हातारे लोक किंवा घरातले सगळे जे फॅमिली मेंबर्स काय होतात, हॅप्पी होतात, आनंदी होतात. वी शुड लव्ह अँड रिस्पेक्ट अवर एल्डर्स. मोठ्यांना काय करायचं आहे, प्रेम द्यायचं आहे आणि त्यांचा रिस्पेक्ट करायचा आहे. रिमेंबर ऑलवेज लव्ह, रिस्पेक्ट, ओबे अँड हेल्प ऑल द फॅमिली मेंबर्स. फॅमिली मेंबर्सला प्रेम करणे, रिस्पेक्ट देणे, त्यांची आज्ञा पाळणे, त्यांना मदत करणे हे नेहमीच करायचं आहे. दॅट आफ्टर एक्सरसाइज देण्यात आलेला आहे. चला तर समजून घेऊया. पुट द टिक मार्क फॉर द करेक्ट आन्सर. करेक्ट आन्सर साठी आपल्याला टिक मार्क द्यायचा आहे. अँड क्रॉस आउट फॉर द रॉंग आन्सर. क्रॉस करायचं आहे कशासाठी, रॉंग आन्सर साठी. एक एक्झाम्पल देण्यात आलेलं आहे. चला तर पाहून घेऊया. युअर मदर हॅज गॉन टू वर्क. तुमची आई कामाला गेलेली आहे. अँड युअर स्मॉल सिस्टर इज क्राईंग. आणि तुमची लहान बहीण तिथं रडत आहे. तर आन्सर काय देण्यात आलेला आहे पहा. आय शुड ऑल्सो क्राय अलॉंग विथ हर. तर मी माझ्या लहान बहिणीसोबत मी सुद्धा काय करणार आहे, रडत बसणार आहे, असं इथे आन्सर सांगण्यात आलेला आहे. तर हा करेक्ट आन्सर नाही, हा रॉंग आन्सर असल्यामुळे इथं क्रॉस मार्क देण्यात आलेला आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे. युअर फादर इज अ थर्स्टी. तुमच्या वडिलांना तहान लागलेली आहे. थर्स्टी म्हणजेच काय, तहान लागलेली आहे. तर आन्सर काय देण्यात आलेला आहे पहा. आय विल सर्व हिम वॉटर. तर मी त्यांना काय करेल, पाणी आणून देईन. तर हा काय आहे, करेक्ट आन्सर आहे. तर इथं काय करून घेऊया, टिक करून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे. पीसेस ऑफ पेपर्स आर लाईंग ऑन द ग्राउंड. तर जमिनीवर कागदांची तुकडे पडलेली आहेत. पीसेस ऑफ पेपर म्हणजेच काय, कागदांची तुकडे पडलेली आहेत. तर आन्सर काय सांगण्यात आलेला आहे पहा. आय विल पिक देम अप अँड पुट इन द डस्टबिन. तर त्या सगळ्या कागदांचे तुकडे मी काय करेन, उचलेन आणि कचऱ्याच्या डब्यात घालेन. हा झाला करेक्ट आन्सर. तर इथं आपण काय करून घेऊया, टिक करून घेऊया. दॅट आफ्टर सेकंड वन आहे. राईट गुड ऑर बॅड अगेन्स्ट ईच सेंटेन्स. तर सेंटेन्स रीड करा. गुड असेल तर गुड लिहायचं आहे, बॅड असेल तर बॅड लिहून घेऊया. एक एक्झाम्पल देण्यात आलेलं आहे. समीर कीप्स हिज बुक वेरेवर ही फील्स लाईक. तर समीर त्याचं बुक कुठेही ठेवतो, त्याला कुठं ठेवायचं आहे तिथं ठेवतो. तर हा काय आहे, बॅड थिंग्स आहे. तर इथं बॅड लिहून घेऊया. मधु कीप्स हर रूम क्लीन. तर मधु तिचं रूम स्वच्छ ठेवते. हा काय आहे, गुड हॅबिट्स आहे. तर इथं काय करून घेऊया, गुड लिहून घेऊया. पुनीत फाईट्स विथ ऑल हिज ब्रदर. तर पुनीत हा त्याच्या भावंडांसोबत, त्याच्या भावासोबत नेहमी फाईट करतो, भांडतो. तर हा काय आहे, बॅड थिंग आहे. काय आहे, बॅड थिंग आहे. झोया प्ले विथ हर यंगर ब्रदर. झोया तिच्या लहान भावासोबत खेळते. तर हे काय आहे, गुड हॅबिट आहे. तर इथं गुड लिहून घेऊया. इम्रान ऑलवेज क्राईज अँड थ्रो द टँट्रम्स. तर इम्रान नेहमी रडत असतो आणि त्याची खेळण्या जो काही असतो तो फेकत असतो. हे काय आहेत, बॅड थिंग्स आहेत. तर इथं आपण काय करून घेऊया, बॅड हा वर्ड लिहून घेऊया. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 3 अवर ड्युटी टुवर्ड्स द फॅमिली हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.